मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. ITI ॲडमिशन 2025च्या या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं म्हणजे ऑप्शन फॉर्म जर तुम्हाला भरण्यासाठी जर काही चुका झाल्या तर तुम्हाला पसंतीचा ट्रेड त्या ठिकाणी मिळत नाही आणि तुम्ही या ठिकाणी जी पसंती नसते तो पण कधी कधी ट्रेड तुम्हाला घ्यावा लागतो, कारण त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरणं चुकलेलं असतं. बऱ्याच विद्यार्थ्यांना ट्रेड कोणते आहेत आणि ITI कोणकोणत्या ITIमध्ये कोणकोणते ट्रेड आहेत, आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये नजीकच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कोणकोणते ट्रेड आहेत याची तुम्हाला माहिती नसते. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर ते ऑनलाईन तुम्हाला कशा प्रकारे शोधता येतात, जेणेकरून तुम्ही मोबाईलवर सुद्धा ट्रेड आणि ITIमध्ये असलेले ट्रेड, पसंतीची ट्रेड याच्याबद्दल माहिती घेऊ शकता. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन मिळत जातील. कारण या ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये नोटिफिकेशन खूप महत्त्वाचे असतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. मित्रांनो, 2च दिवसापूर्वी प्रवेशाचं वेळापत्रक आलेलं आहे. शॉर्टमध्ये कोणकोणत्या तारखा महत्त्वाच्या आहेत तर अर्ज भरण्याची शेवटची तारीख 26 जून आहे. स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला मिळणारच आहे, त्याच्यावरून सुद्धा डाउनलोड करू शकता. तर अर्ज भरल्यानंतर तो ऑफलाईन जाऊन तपासावा लागतो जवळच्या ITIमध्ये. तर त्याची तारीख आहे 27 जून, म्हणजे 26 तारीखपर्यंत लास्ट डेट आहे आणि 27 तारीखला तुम्हाला अर्ज कन्फर्म करणे गरजेचं आहे. ऑप्शन फॉर्मसुद्धा भरणं 27 जून हे ठेवलेलं आहे. म्हणजे साधारण तुमच्याकडे 20 दिवस बाकी आहेत. आता बऱ्याच जणांना ऑप्शन फॉर्म भरलेले सुद्धा आहेत, अजूनही ते ऑप्शन फॉर्म बदलू शकतात. याबद्दल आपण डिटेल बघणार आहोत. त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी 30 जूनला, म्हणजे पहिली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती 30 जूनला तुमची दिसणार आहे. आणि त्यावर काही आक्षेप जर असेल तर 1 जुलैला तुम्ही 1 जुलैपर्यंत घेऊ शकता. फायनल मेरिट लिस्ट ही मात्र 3 जुलैला तुम्हाला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 100% मिळणार आहे. त्यानंतर पहिली निवड यादी 9 जुलै, म्हणजे 3 जुलैपासून 4-5 दिवस आहेत. 9 जुलैपर्यंत तुम्हाला सिलेक्शन लिस्ट मिळून जाईल आणि 10 तारीखला ॲडमिशन पहिल्या प्रवेश फेरीचं असणार आहे. तर अशा प्रकारचं शॉर्टमध्ये हे टाईम टेबल वेळापत्रक बनवलेलं आहे. आता जाऊ आपण डिटेल्स, जे ऑप्शन फॉर्म भरण्याबाबत काही होत्या. ऑप्शन फॉर्म कसा भरावा याची डिटेल व्हिडिओ याच्यापूर्वीसुद्धा अपलोड केलेला आहे, ते सुद्धा बघून घ्या. म्हणजे तुम्हाला चुकीचा ऑप्शन फॉर्म भरला तर ट्रेड चुकतो हे सुद्धा त्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी जर तुम्हाला बदलायचा असेल, भरलेला असेल, नवीन ऑप्शन फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही तुमच्या लॉग इनला जाऊन अगोदर बघू शकता, किंवा कोणकोणते ITI, कोणकोणत्या आपल्या जवळपासच्या जे जिल्हे आहेत त्यामध्ये कोणकोणते ITI आहेत हे सुद्धा इथे दिलेलं आहे. तर इथे जे तुमच्या मोबाईलमध्ये 3 लाईन्स दिसत आहेत त्या लाईनवर टच करा आणि सर्चमध्ये खाली तुम्ही सर्चमध्ये गेल्यानंतर शेवटी खाली इथे सर्च ITI आणि ट्रेड हा ऑप्शन दिलेला आहे, याच्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला संस्थेचा प्रकार, म्हणजे कोणत्या प्रकारची गव्हर्नमेंट की प्रायव्हेट बघायची आहे ही सुद्धा इथे सिलेक्ट करायचं आहे. रिजन, कोणत्या रिजनमध्ये तुम्ही शोधता आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्या रिजनमध्ये असणारा जिल्हा हा शोधायचा आहे. म्हणजे तुम्ही जे मॅन्डेटरी आहे स्टार केले ते त्या ठिकाणी टच करा. तुम्ही सिलेक्टवर ठेवलं तरी चालतं, म्हणजे प्रायव्हेट आणि सगळे ITI या ठिकाणी दिसतात तुम्हाला. जे मॅन्डेटरी रेड कलर आहे ते सिलेक्ट करा. म्हणजे मुंबई रिजनमध्ये मुंबई सिटी जिल्हा घेतलेला आहे आणि तालुका या ठिकाणी मुंबई आहे. आता तुमचा फक्त या ठिकाणी ट्रेड सिलेक्ट करायचा आहे जो तुमच्या पसंतीचा आहे. आता मॅक्झिमम पसंती बरेच विद्यार्थी वेगवेगळे असू शकतात. आता आपण एखादा ट्रेड घेतला तर इथे इलेक्ट्रिशियन घेतला, मग मुंबई जिल्ह्यामध्ये, मुंबई या तालुक्यामध्ये, मुंबई सिटीमध्ये कोणकोणत्या ITIमध्ये हा ट्रेड आहे हा एका क्लिकवर तुम्हाला इथे सर्चमध्ये दिसणार आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अशा प्रकारे आता हे 4 ITI या ठिकाणी दिसत आहेत. तर मुंबई शहरमध्ये मायनॉरिटीला 20 जागा आहेत इलेक्ट्रिशियन ट्रेड. त्यानंतर मुंबई लोअर परेलला आहे परत 40 जागा आहेत. नंतर मुंबई 11मध्ये 120 सीट आहेत या ठिकाणी आणि प्रायव्हेट ITI सुद्धा आहे 20 जागा. अशा प्रकारे 200च्या वर जागा या ठिकाणी तुम्हाला एकाच मुंबई जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही
तुमच्या जवळपासचा तालुका, जवळपासचा जिल्हा किंवा तुमच्या पसंतीचा ट्रेड पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे आहे हे सुद्धा शोधू शकता एका सिंगल क्लिकवर. आणि हे शोधल्यानंतर सदर डिटेल्स तुम्ही लिहून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कोणत्या ITIमध्ये प्रवेश मिळू शकतो किंवा कोणत्या ITIमध्ये प्रवेश घेता येईल हे सुद्धा तुम्हाला यावरून दिसणार आहे. अशा प्रकारे महत्त्वाची माहिती आहे. आता हे लिहून घेतल्यानंतर तुम्ही दुसरा जिल्हासुद्धा बदलू शकता. इथे मुंबई तालुका आहे, मुंबई सब अर्बन आपण म्हणू. मुंबई सब अर्बनमध्ये 4 तालुके आहेत. तर कुर्ल्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिशियन कुठे आहे हे सुद्धा समजतं. तर इथे इलेक्ट्रिशियन कुर्लामध्ये प्रायव्हेट ITI आहे, त्याचबरोबर गव्हर्नमेंट ITI सुद्धा आहेत. तर 20 जागा दिसत आहेत या ठिकाणी. AICMU कुर्ल्यामध्ये आहे, ट्रॉम्बेला. नंतर डॉन बॉस्कोला आहे. गव्हर्नमेंट ITI कुर्ला गोवंडी या ठिकाणी आहे. आणि गव्हर्नमेंट मुलुंडला जवळजवळ 100 जागा आहेत. अशा प्रकारे प्रायव्हेट ITI सुद्धा आहेत. KJ सोमय्या आहे आणि गुरुकुल ITI 20. अशा एकूण 7 एंट्रीज एकाच ठिकाणी तुम्हाला दिसतात. म्हणजे एका क्लिकवर तुम्हाला त्या जिल्ह्यामधील, त्या तालुक्यामधील पूर्ण ITIs मिळणार आहेत. अशा प्रकारे लिहून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या फक्त लॉग इनमध्ये जायचं आहे. तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरला, ऑप्शन फॉर्म भरला असेल तर हा ऑप्शन फॉर्म बदलू सुद्धा शकता. सिंगल क्लिक आणि त्या ठिकाणी या 3 लाईन्सवर गेल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये जाऊन सबमिट चेंज ऑप्शन प्रिफरन्स यावर जाऊन तुम्ही जे ऑप्शन प्रिफरन्स निवडलेले आहेत ते या ठिकाणी बदलू शकता. तर अशा प्रकारे सगळे ऑप्शन निवडल्यानंतर जनरेट अँड सेव्ह PDF करा. ऑप्शन बदलल्यानंतर जनरेट अँड सेव्ह PDF करा. म्हणजे तुम्हाला पहिल्या राऊंडसाठी तुम्ही जे भरलेले ऑप्शन्स आहेत ते अशा प्रकारे मिळणार आहेत. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.